केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात काल ट्रक चालकांनी संप पुकारला होता, परंतु आता नागपूरसह विदर्भातली परिस्थिती अशी आहे की रस्ते सुरळीत झालेले आहे आणि ट्रक चालकांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पारडी नाका परिसरात काल संपूर्ण जाम होतं। ट्रक चालकांनी ट्रक थांबवले होते, परंतु आता सगळे वाहनं जे आहे ते सुरळीत सुरू आहे। रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि फक्त नागपूर भंडाराच रोड नाही तर नागपूर शहरात येणाऱ्या सगळ्या महामार्गावर हीच परिस्थिती आहे। जे ट्रक चालक काल थांबलेले होते, टँकर चालक थांबलेले होते, ते आपापल्या ठिकाणावर सामान घेऊन गेलेले आहे आणि हा मोठा दिलासा आहे सर्वसामान्य लोकांना, कारण की कालच्या संपामुळे जे आहे ते रस्ते जाम झाले होते आणि सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका जो आहे तो बसला होता। परंतु आता सगळे ट्रक्स जे आहेत ते सुरळीत सुरू आहे। रस्ता जो आहे तो या ठिकाणी मोकळा झालेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। बघा हे सगळे वाहनं जी आहे ते या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। अशी माहिती मिळते की सकारात्मक चर्चा झाली केंद्र सरकारच्या आणि त्यानंतर ट्रक चालकांचा हा संप जो आहे तो तुर्तास मागे घेण्यात आला आणि ही परिस्थिती आत्ता आपण या ठिकाणी बघू शकतो। काल इतकी परिस्थिती होती की ॲम्ब्युलन्सलाही जाण्यासाठी जागा होत नव्हती, अशी परिस्थिती होती, परंतु आत्ता रस्ता मोकळा झालेला आहे आणि बहुतांश ट्रक चालकांनी जे आहे ते आपले वाहनं सामान खाली करण्यासाठी घेऊन गेलेले आहे। आत्ताची परिस्थिती नागपूरसह विदर्भातली की ट्रक चालक जे काल पाच संपावर गेले होते, टँकर चालक काल संपावर गेले होते, त्यांनी आपला संप मागे घेतलेला आहे आणि रस्ते आता सुरळीत सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।